श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपले सगळेच आहेत. हा फक्त भ्रम असतोय आणि आपलं कोणीच नाही, हा एक भ्रमच असतोय. श्रोते हो, भ्रम चांगल्या गोष्टीचं कौतुक करू देत नाही आणि हाच भ्रम वाईट मार्गावर जाऊही देत नाही. तुम्ही असा, मी असा, इथं सगळेजण कोणत्या ना कोणत्या भ्रमात अडकलेले आहेत. श्रोते हो, भ्रमात आनंदी आहोत आणि भ्रमात दुःखी सुद्धा आहोत. भ्रमात माणसं जोडत आहोत आणि भ्रमात नाती तोडतही आहोत. भ्रमात स्वप्न रंगवत आहोत आणि भ्रमात वास्तव नाकारतही आहोत. श्रोते हो, हा भ्रम सर्वांच्याच विचाराचा भाग झालाय. म्हणून कधी कधी असा प्रश्न पडतो की कोणताच भ्रम नाही असा असेल का कोणी इथं? तर कोणीच नाही. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. स्वतःमध्ये इतकं रमून जायचं की दुसऱ्यांच्या चुकाकडे लक्ष द्यायला वेळच नाही मिळाला पाहिजे. नात्यात प्रेमाचा धागा असाच टिकून राहत नाही. त्यासाठी एकमेकांवरील विश्वासाची गाठ ही मजबूत असावी लागते. आवडणारे चेहरे हे भरपूर भेटतील, पण मनात बसणारा चेहरा हा एकच असतो. जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिम्मत त्याला जगात किंमत. भांडण झाल्यावर एकानं स्वारी आणि दुसऱ्यानं लव यू बोलून भांडण मिटवायचं असतं, कारण विषय वाढवला की नाती तुटतात आणि व्यक्ती सांभाळून नाती टिकतात. माहेरची ओढ ही जास्त असली की सासरी कधी सुख मिळत नाही. लक्षात घ्या, ज्याचा सगळ्यात जास्त अपमान होतो त्याला सगळ्यात जास्त टाळ्या पडतात. प्रेम हे प्रत्येक वयात तरुण राहतं. आवडणारी व्यक्ती कधीच म्हातारी होत नाही. कोणत्याही बायकोसाठी नवऱ्यापेक्षा मोठं कोणीच नसतं, कारण एका ठराविक वयानंतर मुलगी आई वडिलांसाठी ओझं बनते. परंतु एक नवरा असतो जो शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या बायकोला आनंदी ठेवण्यासाठी खूप मेहनत करतो. बदला घेण्यासाठी आपला वेळ वाया घालवू नका. फक्त लक्षात ठेवा, जैसे त्यांचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळत नाही, तसंच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसांची मनही जुळत नाहीत. प्रत्येकाला भावना असतात, प्रत्येकाला मन असतं. एक दुसऱ्याला समजण्यातच खरं माणूस पण असतं. आवाज न करता, डोळ्यातून अश्रू न येता रडणारा या जगात फक्त एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे आपले वडील. लग्नाआधी असं वागू नका की आपल्या वडिलांची मान सुकेल, आणि लग्नानंतर स्त्रीनं असं वागू नये की आपल्या नवऱ्याची मान सुकेल. मुलगा असो किंवा मुलगी, जो खरं प्रेम करतो त्याच्या आयुष्याची वाट लागते. कळसानं पायाच्या दगडाला विसरू नये आणि दगडानं वरती कळसापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा करू नये.
प्रत्येक संकटानं माणसाचं मन दुखावतं हे खरं आहे, पण त्यातूनच माणसाला आयुष्यात शिकायलाही मिळतं. आयुष्यात खेळ खेळताना कोणता चेंडू सोडायचा आणि कोणता टोलवायचा हे समजलं की आयुष्याच्या खेळपट्टीवर दीर्घकाळ फलंदाजी करता येते. फुलाला पाण्याचा आणि नात्याला मायेचा ओलावा मिळाला तरच ते बहरतं. स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही, तर तळाशी जाऊन आव्हानांना भेदून शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं. स्वतःला सावरायला शिका. तुम्हाला कुणाच्या सहानुभूतीची अजिबात गरज पडणार नाही. जगात जन्म देणाऱ्या आईचा, अन्न देणाऱ्या मातीचा आणि ज्ञान देणाऱ्या बुद्धीचा दर्जा हा सर्वात उंच आहे. माणूस गमावणं हे सर्वात मोठं दुःख आहे, आणि त्याही पेक्षा मोठं दुःख म्हणजे त्याच्या आठवणीत आयुष्यभर जगणं. जेव्हा आयुष्याचा तमाशा होतो तेव्हा पडद्यामागचे कलाकार हे आपलेच असतात. ज्यांना समजून घ्यायचं असतं त्यांना समजतं, पण ज्यांना समजून घ्यायचंच नसतं ते कारण शोधतात. खोटं बोलून मिळवलेलं स्थान, भीती घालून मिळवलेला मान, विश्वासघात करून मिळवलेलं धन हे कधी शाश्वत नसतं. जर परिस्थिती साधारण आणि गरीब असेल तर आपलं बोलणं वागणं यावर नियंत्रण ठेवा, कारण पैशावाली लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीचा वेगळा अर्थ काढून मोकळी होतात. जे नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहतात त्यांना आयुष्याच्या धड्यातून फारसं काही शिकायला मिळत नाही. आपण तेच असतो, नातीही तेच असतात आणि मार्गही तेच. बदलतो तो काळ, भावना आणि दृष्टिकोन. सृष्टी कितीही बदलली तरी आपण सुखी होऊ शकत नाही, पण दृष्टी ही जराशी बदलली तर सुखी होऊ शकतो. झालं गेलं विसरून जा हे दुसऱ्याला सांगणं खूप सोपं असतं, पण जेव्हा स्वतःवर वेळ येते त्यावेळेस ते कळतं की किती अवघड आहे. एका समजदार व्यक्तीला आयुष्यभर फक्त एकाच गोष्टीनं समजावलं जातं, तूच तर समजदार आहेस आणि तू समजून घेतलं पाहिजे. खूप गरज असल्यावर आपल्यासाठी निस्वार्थ मनानं धावून येणारी व्यक्ती ही करोडो रुपयापेक्षाही महाग असते. सगळे आपलेच आहेत, साथ देतील हा गैरसमज कधीच बाळगू नका. वेळेला कोणी कोणाचं नसतं.